ए निखिल, हा असा का बसलायस काय नाही निवांत. निवांत? मी काय म्हणतो निखिल, हं, माझा आता बड्डे येतो यार. हं. बड्डे ना मला स्पेशल असं सेलिब्रेट करायचं आहे. म्हणजे म्हणजे माझ्या बड्डेला आहे ना समाजसेवा करायची, म्हणजे दान धर्म. मी वृद्धाश्रमात जाऊ का रे? हसतो काय? ए ए बाबा, माझी लायकी आहे, कळलं ना तुला? काय वाटतं मी काय करू शकत नाही का? हे बघ, माझी लायकी आहे, मी असं मोठ्या लोकांसारखं मी पण करू शकतो. किशोर, कोणीतरी म्हटलंय रे, स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरल्याशिवाय तरुणांनी समाजकारणात आणि राजकारणात घुसू नये. अरे कोणीतरी नाही रे बाबा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. कळतंय ना? एवढं कळतंय ना? मग तुझ्या घरी आई वडील आजी आहे ना? अरे त्या आजीसाठी कधी लुगडं आणलायस का रे? मागे तुझे बाबा हॉस्पिटलला ऍडमिट होते, तुम्ही भावाभावान त्या हॉस्पिटलच्या पैशावरनं भांडला. थोडी तरी अक्कल आहे का रे? अरे तुझी आई आमच्या घरी येऊन रडत होती. दान धर्म करणं खरोखर चांगलं आहे रे, पण त्याआधी घरची परिस्थिती सुधारणा. आजकाल सोशल मीडियावर समाजसेवा दाखवून कोणीही प्रसिद्ध होऊ शकतं, पण आपण खरंच समाजाचं काहीतरी देणं लागत असू किंवा आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर पहिली सुरुवात आपल्या घरापासून करायला हवे. मी करेन, माझ्या घरापासूनच सुरुवात करेन.